नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे। माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि ओबीसी नेते माधव निर्मळ यांनी विधानसभेची जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। दररोज ते अनेक गावांना भेटी देत आहेत। कार्यकर्त्यांची मोठ सध्या ते बांधत आहेत। धारूर तालुक्यातील एका गावामध्ये माधव निर्मळ यांनी गावभेट निमित्त त्यांची एक छोटेखानी सभा झालेली आहे आणि या सभेमध्ये त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं विधान केलेलं आहे। नेमकं हे विधान काय आहे हे आपण पाहणार आहोत। याबरोबरच माधव निर्मळ यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही या बाबतीत सुद्धा मोठं विधान केलेलं आहे। माधव निर्मळ हे नेमकी निवडणूक कशी लढणार आहेत? पक्षाकडून लढणार आहेत की अपक्ष लढणार आहेत की वंचित बहुजन आघाडीकडून लढणार आहेत की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जर सांगितलं शांत बसा तर ते शांत बसणार आहेत का? या सर्व बाबतींचं किंवा या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे। मी अशोक खाडे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। विषय चांगला वाटला तर जरूर कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा, आपलं मत मांडा आणि हा व्हिडिओ आपल्याला जर चांगला वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर जरूर करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व असताना सुद्धा माधव निर्मळ यांनी या मतदारसंघामध्ये जोरदार मोर्चे बांधणी केलेली आहे। माधव निर्मळ यांनी धारूर तालुक्यातील काळ्याचेवाडी या गावामध्ये एक सभा घेतलेली आहे। त्या सभेमध्ये ते काय म्हटलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया। परंतु हे काम आपल्याला अविरत चालू ठेवायचे। मग आदरणीय लोकनेत्या पंकजाताई त्या ठिकाणी असतील किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय भाऊ असतील, आता अनेक नाना या ठिकाणी वावड्या उडवल्या जातात। बरेच लोक चर्चा करतात तिकीट कोणतं घ्यायचंय, कोणत्या पक्ष कोण लढायचंय, काय करायचंय। मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, आपलं तिकीट म्हणजे पंकजाताई धनंजय भाऊ। त्यांच्या आशीर्वाद घेऊनच मी या ठिकाणी कामाला लागलेलो आहे। तिकिटाचा प्रयत्न आपण निश्चित करू। काही कारणास्तव जर आपल्याला या ठिकाणी तिकीट नाही भेटलं तर आपण निश्चित ताई आणि भाऊच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवू। मग त्यावेळेस आपलं चिन्ह काय भेटत ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईलच। परंतु या ठिकाणी काम करत असताना सामान्य घटकापर्यंत खऱ्या अर्थानं काम त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे। आणि काळ्याचीवाडी या गावामध्ये जे काही छोटा कार्यक्रम झाला, संवाद लोकांशी त्यांनी साधला, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझं तिकीट म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे। म्हणजेच धनंजय मुंडे सांगतील तेच होईल, पंकजा मुंडे सांगतील तेच होईल, असे एकंदरीत संकेत माधव निर्मळ यांनी या त्यांच्या छोटेखानी कार्यक्रमातून किंवा या भाषणातून त्यांनी दिलेला आहे। दुसरी गोष्ट, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये मला तयारी करण्याचा आदेश किंवा तयारी करण्याचं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी सांगितलंय असं सुद्धा त्यांनी या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं। त्यामुळं माधव निर्मळ हे कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक लढवणारच हे आता जवळजवळ सिद्ध झालेलं आहे। मग अपक्ष निवडणूक जर उमेदवारी त्यांना पक्षाची नाही मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची, तर निवडणूक ते अपक्ष सुद्धा लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। त्यांची अपक्ष निवडणूक लढवण्याच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका यावेळी दिसून आलेली आहे। त्यामुळं काहीही झालं तर माधव निर्मळ हे मागे सरणार नाहीत, विधानसभा निवडणूक लढवणार आहेत हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे। माधव निर्मळ जसं जसं पुढे जात आहेत प्रचाराच्या टप्प्यामध्ये किंवा जसं जसं ते निवडणुकीला सामोरं जात आहेत, जसं जसं ते गावगावामध्ये भेटी देत आहेत, तशी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण होत आहे।
कारण अनेकांना असं वाटत होतं की माधव निर्मळ हे निवडणूक लढवतील की नाही. ऐन वेळेला पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडेने सांगितलं की तुम्ही निवडणूक लढवू नका, तर मग आमचं काय, अशा मनस्थितीमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत. मात्र आता या कार्यकर्त्यांना माधव निर्मळ यांनी स्पष्टपणे मोजक्या शब्दामध्ये उत्तर दिलेलं आहे की पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर आपण अपक्ष निवडणूक लढू. त्यामुळं आता माधव निर्मळ कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं तळ्यात मळ्यात असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हे स्पष्ट संकेत आहेत की मी निवडणूक लढवणार आहे, माझ्यासोबत या. तुम्ही जर सगळे सोबत आलात तर निश्चितच माजलगाव मतदारसंघामध्ये इतिहास घडू आणि ओबीसीचा आमदार करून दाखवू, असा संकेत एक प्रकारे माधव निर्मळ यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील ओबीसी कार्यकर्त्यांना आणि ओबीसी मतदारांना दिलेला आहे. ओबीसीच नाही तर वेगवेगळ्या समाजातील कार्यकर्ते आज माधव निर्मळ यांच्या बरोबर जोडले जात असल्याचं दिसून येत आहे. माधव निर्मळ हे एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळं ते जर आमदार झाले तर सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार झाल्यासारखा होईल, असा आता सूर माजलगाव मतदारसंघामध्ये आहे. हा विषय आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. माधव निर्मळ खरंच विधानसभा निवडणूक लढवतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे नेमकं माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत काय भूमिका घेऊ शकतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा. यासह तुम्हाला एकंदरीतच माजलगाव मतदारसंघाच्या स्थितीबद्दल काय वाटतंय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा, समाजाला सांगा. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत नमस्कार.